आपली जी पॅनल संस्था आहे आज त्याचे निवडणूक आहे, तर काय बोलणार सर आज? सर आज आम्ही मराठवाडा भूमी अभिलेख सेवकाची पतसंस्था कर्मचारी पतसंस्था आहे भूमी अभिलेख मर्यादित आणि आमचं प्रगती पॅनल आहे। 2 पॅनल मतदानमध्ये आहेत। आमचं प्रगती पॅनल आहे, आमचे 3 निवडून आलेले आहेत बिनविरोध उमेदवार आणि एकूण आमच्या 12 उमेदवार इलेक्शनमध्ये म्हणजे उमेदवार आहे आमचे। सर आपण किती दिवसापासून? मी 2015 पासून आता 2025 पर्यंत आहे। मध्ये कोरोना पिरियड होतं, मध्ये सरकार बदलली त्याच्यामुळं पतसंस्थावर स्टे होता, ते स्टे उठला आता, त्याच्यामुळे आमचे कर्मचारी पतसंस्थाचे इलेक्शन लागलेलं आहे। आज रोजी इलेक्शन चालू आहे। सर तुम्हाला काय वाटतं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कोणत्या समस्या? कर्मचाऱ्याच्या सर आम्ही जेव्हा ताब्यात घेतली होती तेव्हा 1 लाख रुपये देत होते, 1 लाखाचे आम्ही आज 10 लाख रुपये देतो आणि तातडी कर्ज पहिले 5,000 होतं, 50,000 देतो आणि आमचा कर्मचारी असं काही होऊ नये पण तरी कोणी दुर्दैवानं वारला तर त्याच्यामुळे अंत्यविधीला आम्ही 10,000 देतो, 23,000 आम्ही आता देणार आहे। सर आता निवडून आल्यावर आता 2025-26 म्हणजे किती दिवसांनी निवडणूक होती सर? 5 वर्षांनी। 5 वर्षानंतर म्हणजे आपण आता भविष्यात काय कोणते कर्मचाऱ्यांच्या पुढे आपण निवडून आल्यावर कोणते समस्या आपण मांडणार सर? आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये असं लिहिलेलं आहे 10 लाखाचे आम्ही 20 लाख देणार आहे, 20 लाख देणार आणि तात्काळ कर्ज आम्ही 1 लाख देणार आणि कोणी आमचा सभासद वारला अचानक त्याला आम्ही अंत्यविधीला 20,000 रुपये तात्काळ देणार आणि त्याचे जे बी शेअर्स असले त्यांचे आमचे कर्मचारी लगेच ताबडतोब आम्ही नेऊन त्याच्यात मयताच्या फॅमिलीला नेऊन देतो असं। सर कधी तुमचं पॅनल निवडून आला आहे तर तुमची दिली खाईश काय आहे, काय तुम्ही वोटरला? आमची खाईश म्हणजे आमचे सगळे हे कर्मचारी भाऊबंद आहेत, सगळे आमचे, आम्ही कोणत्या बँकेकडून लोन घेतलेलं नाही, आमचे सगळे शेअर्सवरच चालू आहे, ते भागभांडवलवर चालू आहे, त्याचे आम्ही कोणत्या बँकेकडून लोन घेतलेलं नाहीये, तर आमचे 5 कोटीचं वर्षाला टर्न आहे। सर शेवटचा प्रश्न, सर आपण मतदारांना काय आवाहन करणार? शेवटचा प्रश्न, मतदारांना आव्हान हेच करण जे चांगलं पुढे आम्ही जसं काम केलेलं आहे, आमचे उमेदवार बी असेच काम करतात, 10चं 20 लाख देणार आम्ही आणि तात्काळ कर्ज करणार, बँकेचे जसं बँकिंग नाही त्यापर्यंत आम्ही कामं करणार, सभासदाला लवकर जसं कर्ज भेटन त्याची आम्ही गॅरंटी देतोय। सर याच्यामध्ये महिला किती? महिला उमेदवार आमच्या तसं 2 आहेत आणि सर्वसाधारण मध्ये 1 महिला आहे। सर आपलं नाव? माझं महादेव राघू जायभाय, माजी चेअरमन। धन्यवाद। बोलणार आज उपसंचालक आज उमेदवार म्हणून का आहे, या पहिले आपलं जे सोसायटीचं काम चालू होतं ते सगळे ऑफलाईन होतं। आमची जी प्रगती पॅनल आहे ते 10 वर्षापासून काम करते, तर त्यांनी सगळं ऑनलाईन केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप सुख सुविधा आलेल्या आहेत आणि सगळं ट्रान्सपरंट आहे। सगळी पारदर्शकता ह्या प्रगती पॅनलने 10 वर्षात आणलेली आहे आणि यापुढेही आणू आणि कर्ज मर्यादा आम्ही वाढवणार आहोत। धन्यवाद। ठीक आहे, आपलं नाव ताई? वैशाली सर्जेराव गोरडे। धन्यवाद। ताई, महिलांसाठी जी प्रगती जी पतसंस्था आहे याच्या मार्फत आपण काय करणार निवडून आल्यावर? आमचं भूमी अभिलेख विभाग हे जे आहे हे शेतकऱ्यांसाठी मुळातच म्हणजे भूतलाशी संबंधित आमचं, जमिनीशी संबंधित आमचं डिपार्टमेंट आहे आणि ह्या डिपार्टमेंटमध्ये शेतकऱ्यांसाठी खूप काही कामं केली जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। आधुनिकतेच्या दिशेने आमचा हे विभाग काम करत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन सुविधा देखील सर्वसामान्य जनतेला प्रोव्हाइड केल्या जातात इथनं। परंतु ह्या विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करणारं एकही पॅनल नव्हतं किंवा संघटना नव्हती, परंतु 10 वर्षामध्ये ह्या प्रगती पॅनलनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी खूप काम केलंय। जे मागासले पण होतं ते मागासले पण ह्या आमच्या प्रगती पॅनलमुळे दूर झालेले आणि कर्मचाऱ्यांच्या सुखसुविधा त्यांच्या वाईट काळामध्ये कार्य कोण करेल तर प्रगती पॅनलनी ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे। ह्यामध्ये महिलांचं तुम्ही जे म्हणलंय तर महिलांना अशा विशिष्ट अशा स्ट्रॉंग पदावरती बसवण्यासाठी कोणी हिंमत करत नाही, त्यांच्यावरती तेवढा विश्वास दाखवला जात नाही, परंतु आमच्या प्रगती पॅनलनी महिला कर्मचाऱ्यांवरती हा विश्वास दाखवला आहे आणि त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी प्रत्येक वेळी दिली आहे।
इव्हन महिलांना जर काही आर्थिक प्रॉब्लेम आले, त्यांना फायनान्शियली काही अडचणी आल्या त्यांना, तर त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम सुद्धा प्रगती पॅनल अतिशय सक्षमतेने आणि हिमतीने त्यांच्या मागे उभं राहते आणि त्यांना सहाय्य करते. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की महिलांनाच नाही, सर्वसाधारण पदाने, वयाने, लहान मोठ्या सर्व लोकांसाठी हा प्रगती पॅनल जर निवडून आला तर अतिशय मदत होईल आणि त्यांचे आयुष्यमान सुखदरित्या जगण्यासाठी सुद्धा सहाय्य होईल. मॅडम, एक शेवटचा प्रश्न. आता प्रगती पॅनल जे अगर निवडून आल्यावर तुम्हाला काय वाटतं, काय आशा वाटते, भविष्यात कोणते कोणते म्हणजे काम राहिलेले आता ते पूर्ण करतील? पहिली गोष्ट म्हणजे आमचं डिपार्टमेंट म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ऑनलाईन पारदर्शक असं काम कोणी केलेलं नव्हतं. ते प्रगती पॅनलनी अतिशय पारदर्शकरित्या ऑनलाईन सुविधा कशा उपलब्ध करून द्यायच्या त्या उपलब्ध करून दिल्या. दुसरं म्हणजे की लोन शाश्वतीने कोणी आम्हाला देत नव्हतं कुठल्याही कागदपत्रांशिवाय, परंतु प्रगती पॅनलने काय केलंय, अर्ध्या रात्री जरी तुम्हाला फोन केला, कॉल केला तर तुमच्या सपोर्टसाठी प्रगती पॅनल उभं राहतंय. मग ह्यामध्ये महिला किंवा जेंट्स किंवा लेडीज असा कधी त्याच्यामध्ये भेदभाव केला गेला नाही. तुमच्यावर वाईट वेळ आली, अडचण आली तर त्यांच्या मागे उभं कोण राहिलंय तर प्रगती पॅनल उभं राहतंय. थँक्यू. आपलं नाव? शुभांगी थोटे. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. चला.